प्लॅन तयार आहे. हा विकासाचा मास्टर प्लॅन वसई विरारसाठी तयार आहे आणि तो प्रत्येक प्रभागासाठी वेगळा असेल. त्यामुळे प्रत्येकाला केटर करणं ही आमची जबाबदारी आणि आम्ही ते पूर्ण करू. तिकीट विकल्याचा आरोप केलेला आहे का? नाराज कार्यकर्ते जेव्हा ते नाराज असतात, मी पण कार्यकर्ता आहे, कधी कधी आपण सगळे थोडं बहुत नाराज होतो. त्याचा अर्थ ते काही पूर्ण वेळ नाराज नसतात. माणसांनी मनातल्या इच्छा आणि अपेक्षा दाखवून देणं हे चुकीचं नाही आहे. आणि आता पक्ष एवढा वाढला आहे तर कधी कधी कार्यकर्ते नाराज होतात. पण जो कोणता कार्यकर्ता मला भेटला आहे त्यांनी सांगितले आमच्यासाठी पक्ष शिस्त आणि पक्ष आणि ही वसई विरारची जनता ही महत्त्वाची आहे. स्वतःची इच्छा एवढी महत्त्वाची नाही. मनधरणीने मनाचीच कनेक्ट आहे ना. मनधरणीची गरज काय, अर्ध्याहून जास्त माझ्या ओळखीचे आहेत. त्यामुळे सगळं ठीक होईल. आणि कसं असतं की एकत्रपणे निवडणूक लढण्याची थोडी ताकद आहे आणि जनता जेव्हा प्रेम देते तर नाराज कार्यकर्ते पण परत येतात. बहुजन विकास आघाडीतून जे नगरसेवक आले त्यांना तिकीट दिलं गेलं आणि निष्ठावंतांना डावललं गेलं असा आरोप होतोय. काय नाही, कोणत्याही निष्ठावंतांना डावललं गेले नाही. एखाद दुसरा कार्यकर्ता दुःखी असेल तर मी हात जोडून त्यांची माफीही मागितली आहे. कधी कधी अरिथमॅटिक्स असतं ज्याला आपण गणित म्हणतो, त्या गणितानुसार काही नेतृत्व असं असतं जिथे आपल्याला कमी जास्त होतं. मी हे नाही म्हणत ते गरजेचं आहे, पण त्या कार्यकर्त्याला दुखवायचं ते काम नसतं. आपल्याला आज या प्रभागासाठी इतक्या वर्षानंतर चांगले आमदार मिळाले, चांगले नेतृत्व मिळाले, महाराष्ट्रात आपली सरकार आहे, तर इथला विकास करण्यासाठी जे काही चांगल्या पद्धतीने होऊ शकेल त्याचं गणित केलं.